नमस्कार मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय, मीन लाईफ पिरियड म्हणजे काय आणि रेडिओ ॲक्टिव्हिटीचे युनिट्स कोणकोणते आहेत याच्याबद्दल डिस्कशन केले आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ॲप्लिकेशन्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी. रेडिओ ॲक्टिव्हिटीचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, म्हणजे ते रेडिओ ॲक्टिव्हिटीच्या युटिलिटीज किंवा आपण रेडिओ ॲक्टिव्हिटीचा कुठल्या कुठल्या स्वरूपात उपयोग करू शकतो याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. मित्रांनो, रेडिओ ॲक्टिव्हिटी किंवा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग आपण काय म्हणून करू शकतो, ट्रेसर. ट्रेस म्हणजे काय तर माग काढणे. आता ट्रेसर म्हणून कशा पद्धतीने तो काम करतो आपण येत्या काही एक्झाम्पल्समध्ये त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. मित्रांनो, याच्याबद्दल डिस्कशन करण्या अगोदर आयसोटोप म्हणजे काय, द सबस्टन्स हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर, त्याला आपण काय म्हणणार आहोत, आयसोटोप म्हणणार आहोत. ज्याचा ॲटॉमिक नंबर सारखा आहे पण मास नंबर बदललेला आहे, मास नंबर वेगळा आहे, असे जे एलिमेंट्स आहेत ते एकमेकांचे काय असतात, आयसोटोप्स असतात. ठीक आहे मित्रांनो, आपण काय म्हटलं, ॲटॉमिक नंबर कसा आहे, सेम. ॲटॉमिक नंबर सेम असल्यामुळे त्यांच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज असतात मित्रांनो त्या नियर अबाउट सारख्या असतात आणि केमिकल प्रॉपर्टीज सारख्या असल्यामुळे आपण ते एकमेकांपासून आपल्याला त्यांना डिटेक्ट करणं कठीण जातं. पण मित्रांनो, जे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स असतात त्यांचे जे आयसोटोप असतात त्यांना आपण काय म्हणणार आहोत, रेडिओ आयसोटोप्स. हे रेडिओ आयसोटोप्स कशामुळे मिळतात, ऑब्टेन ड्यू टू न्यूक्लिअर रिॲक्शनच्या माध्यमातून आपल्याला पॅरेंट आणि डॉटर एलिमेंट मिळत असतो, डॉटर न्यूक्लियस मिळत असतो. ते समजा आपण बीटा प्लस एमिशन बघितलेलं आहे, बीटा प्लस डिके बघितलं आहे, बीटा मायनस डिके बघितलं आहे, त्यावेळेस पॅरेंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं, डॉटर न्यूक्लियरमध्ये. मग हे पॅरेंट आणि डॉटरचं ॲटॉमिक नंबर नियर अबाउट व्हॅरी होत असतो. ठीक आहे, पॅरेंट आणि डॉटर न्यूक्लियर एकमेकांचे काय असतात मित्रांनो, हे आयसोटोप असतात, बरोबर. मग हे जे आयसोटोप आहे कशामुळे मिळाले मित्रांनो, ते न्यूक्लिअर रिॲक्शनमुळे मिळाले. ठीक आहे, पण हे जे रेडिओ आयसोटोप आहे हे आपण नॉर्मल आयसोटोप्सपासून इझिली डिफरन्शिएट करू शकतो. जे नॉर्मल आयसोटोप्स आहेत त्याच्यातून कोणत्याही प्रकारचं रेडिएशन बाहेर पडत नाही, पण जे रेडिओ आयसोटोप्स आहेत मित्रांनो त्याच्यातून कंटिन्युअस आणि स्पॉन्टॅनियस रेडिएशन बाहेर पडत असतं. म्हणून आपण नॉर्मल आयसोटोप आणि रेडिओ आयसोटोप यांना आपण काय करू शकतो, डिटेक्ट करू शकतो. ठीक आहे, परत एकदा लक्षात घ्या. आपण बघतोय ॲप्लिकेशन्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी. फर्स्ट ॲप्लिकेशन ऑर मेजर ॲप्लिकेशन ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी is as a tracer. How it acts as a tracer? Before that, let us see what is isotopes. Isotopes are the substance having same atomic number and different mass number. As they are having same atomic number, their chemical properties are quite similar and it becomes very difficult to isolate or differentiate between those isotopes. But in case of radioisotopes, those isotopes are obtained by nuclear reaction and these isotopes are called as radioisotopes. They are continuously emitting the radiation or they are spontaneously emitting the radiation. So we can easily identify the radioisotopes among the normal isotopes. Okay, so the tracer means what? Let us write the definition of tracer. आपण बघतोय ट्रेसर एलिमेंट काय डेफिनेशन आहे, the element which is labeled by radioisotope is known as tracer element. एखादा एलिमेंट त्याच्या नॉर्मल आयसोटोपच्या ऐवजी रेडिओ आयसोटोप ज्यावेळेस आपण त्याचा वापरतो त्यावेळेस त्या एलिमेंटला आपण काय म्हणणार आहोत, ट्रेसर एलिमेंट म्हणणार. बघा आता ट्रेसर म्हणजे काय, दोघे ठिकाणी काय आहे, सोडियम थायोसल्फेट. दोघे सोडियम थायोसल्फेटच आहेत. दोघांमध्ये सोडियम सल्फर ऑक्सिजन आहे, याच्यामध्ये पण सोडियम सल्फर आणि ऑक्सिजन आहे. फक्त चेंज काय दिसतो मित्रांनो, पहिल्यामध्ये सल्फर 32 वापरलेला आहे आणि दुसऱ्या ठिकाणी काय वापरला आहे, सल्फर 35. हा जो सल्फर 35 हा आपला आहे रेडिओ आयसोटोप आणि हा आहे काय आहे, नॉर्मल न्यूक्लियर.
ठीक आहे. मग ज्यावेळेस नॉर्मल न्यूक्लियरच्या ठिकाणी आपण त्याचा रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप वापरतो, मग हा जो सल्फर आहे ह्या एलिमेंटला आपण काय म्हणणार आहोत, काय म्हणणार आहोत मित्रांनो, ट्रेसर एलिमेंट. When a normal nuclear is replaced by a radioactive isotope, that radioactive element is called as tracer element. आता ट्रेसर एलिमेंटच्या माध्यमातून आपण काय काय करू शकतो. तत्पूर्वी ज्यावेळेस आपण ट्रेसर टेक्निक वापरत असतो, त्या ट्रेसर टेक्निक वापरत असताना रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप जो आहे त्याचं प्रमाण आपल्याला कमी वापरावं लागतं. कमी प्रमाणात तो ट्रेसर आयसोटोप घ्यायचा आणि तो बल्क क्वांटिटी ऑफ नॉर्मल मॉलिक्युल्समध्ये मिक्स करायचे. असं काय करतोय आपण, समजा आपण जास्त रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप त्या ठिकाणी वापरला ट्रेसर एलिमेंट म्हणून, तर तो काय करणार आहे, सेल्फ डिसइंटिग्रेट व्हायला सुरुवात होणार आहे, म्हणजे जास्त प्रमाणात समजा वापर. आणि त्याच्यासोबतच जो व्यक्ती त्या संपूर्ण रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटला हाताळत असतो त्याच्यासुद्धा वैयक्तिक आरोग्याला त्या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून ट्रेसर एलिमेंट किंवा ट्रेसर टेक्निकचा वापर करत असताना ट्रेस एलिमेंट हे आपल्याला मायन्यूट क्वांटिटीमध्ये स्मॉल अमाऊंटमध्ये वापरायचे असतात आणि ते आपण ते बल्क क्वांटिटीमध्ये मिक्स करणार नॉर्मल मॉलिक्युल्समध्ये. ठीक आहे. सो फ्रेंड्स, जस्ट वी हॅव डिस्कस्ड दॅट रेडिओ ॲक्टिव्ह ट्रेसर एलिमेंट इज यूज्ड इन मायन्यूट क्वांटिटी. It is mixed with bulk amount of stable isotope. Why it is used in minute quantity? If you used in excess amount of radioactive element, it will start self disintegrating. Okay, and after that it might affect the health of the operator, the person which is handling all that elements. So to avoid these two damages, we are using a radioactive isotope or tracer element in a minute quantity. Second important point is that the half-life period of that radioactive element should be more and it should be more energetic. These two are the important factors for using any element as a radioactive tracer. ट्रेसर एलिमेंट ज्यावेळेस आपण वापरत असतो मित्रांनो, त्याची हाफ लाईफ पिरियड जास्त पाहिजे आणि तो एनर्जेटिक पाहिजे. ठीक आहे. मग आता ह्या रेडिओ आयसोटोपचे ॲप्लिकेशन्स काय काय आहे आपण बघतोय. ॲप्लिकेशन्स ऑफ रेडिओ आयसोटोप या ट्रेसरचा उपयोग कशा कशामध्ये होतो. पहिला उपयोग आहे मेडिसिनल ॲप्लिकेशन्स. मेडिसिनल म्हणजे जे वैद्यकीय शास्त्रामध्ये या रेडिओ आयसोटोपचा उपयोग कशा स्वरूपात होऊ शकतो. किंवा दुसरं ॲप्लिकेशन काय आहे, केमिकल इन्व्हेस्टिगेशन इन डिटरमाइनिंग रिॲक्शन मेकॅनिझम. एखादं कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंडपासून जो प्रॉडक्ट निर्माण झाला आहे त्या निर्माण झालेल्या प्रॉडक्टचं मेकॅनिझम कसं आहे, त्या मेकॅनिझम फाइंड आउट करण्यासाठी सुद्धा आपल्याला कशाचा उपयोग होऊ शकतो, रेडिओ आयसोटोपचा. ओके. आता सुरुवातीला आपण बघणार आहोत मित्रांनो मेडिसिनल ॲप्लिकेशन्स. व्हॉट आर द मेडिसिनल ॲप्लिकेशन्स ऑफ रेडिओ आयसोटोप. सो फ्रेंड्स, आपण बघतोय मेडिसिनल ॲप्लिकेशन्स ऑफ रेडिओ आयसोटोप. These are the few applications in the field of medicinal chemistry. First application is understanding the metabolic reaction. आपल्या शरीरामध्ये जे मेटाबॉलिझम होतं त्या मेटाबॉलिझमचे रिॲक्शन आपण रेडिओ आयसोटोपच्या माध्यमातून त्याचं प्रॉपर मेकॅनिझम समजून घेऊ शकतो. दुसरं ॲप्लिकेशन काय आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ ड्रग. समजा आपलं मित्रांनो डोकं दुखतं आहे, मग ती डोकं दुखणं बंद होण्यासाठी आपण जी गोळी घेतो, ती गोळी घेतल्यानंतर आपलं डोकं दुखणं शांत होतं किंवा थांबतं. मग ती कशा पद्धतीने वर्कआउट करते, ती त्या सेंट्रल नर्वस सिस्टीमपर्यंत कशा पद्धतीने पोचते, किती वेळात पोचते, याचा डिटेल स्टडीसुद्धा आपण कशाच्या हेडिंगमध्ये करणार आहोत, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ ड्रग. याच्यासाठी सुद्धा आपण काय वापरू शकतो मित्रांनो, रेडिओ आयसोटोप वापरू शकतो. तिसरा याचं ॲप्लिकेशन आहे लोकेशन ऑफ कॅन्सरस ग्रोथ. आपल्या शरीराच्या एखाद्या भागामध्ये कॅन्सरस सेल कोॲग्युलेट झाला आणि त्या ठिकाणी कॅन्सर डेव्हलप झाला, मग ते कोणत्या भागामध्ये कॅन्सरच्या सेलची ॲक्टिव्हिटी जास्त आहे याच्यासाठी सुद्धा आपल्याला कोणाचा उपयोग, हे शोधण्यासाठी सुद्धा आपल्याला कोणाचा उपयोग करता येतो, रेडिओ आयसोटोपचा. पुढचं आहे ऑब्स्ट्रक्शन इन ब्लड फ्लो. मित्रांनो, आपल्या हृदयामध्ये समजा रक्तप्रवाहित होत असताना समजा काही अडथळा निर्माण झाला
तर आपल्याला काय येऊ शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतो. मग कोणत्या आपल्या त्या ब्लड सेल्समध्ये ऑब्स्ट्रक्शन आहे ते शोधण्याचं कामसुद्धा आपण कशाच्या माध्यमातून करू शकतो, रेडिओ आयसोटोपच्या माध्यमातून करू शकतो. आता हे जे ॲप्लिकेशन्स आहेत याचे युटिलिटीज आपण एक एक बघणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, रेडिओ आयसोटोपच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचा डिसीज आपण क्युअर करत असू, एखादा रोग आपण बरा करत असू शकू, तर तो सगळ्यात पहिला आहे थायरॉइड्स किंवा गॉइटर, ज्याला मराठीमध्ये गलगंड असं म्हणतात. मित्रांनो, आपण आयोडीन हे आपल्या शरीराला जे आवश्यक असतं ते आपण मिठाच्या किंवा इतर सोर्सेसच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण सेवन करत असतो, ते जे आयोडीन आहे मित्रांनो, ते आयोडीन सगळ्यात पहिले कुठे स्टोअर केलं जातं, तर हे कुठं स्टोअर केलं जातं मित्रांनो, थायरॉइड सेलमध्ये. आणि या थायरॉइड सेलच्या माध्यमातून ते आपल्या शरीराचं प्रॉपर ग्रोथ, आपल्या शरीराचं प्रॉपर मेटाबॉलिझम कंट्रोल करत असतो. परत लक्षात घ्या, मी काय सांगितलं, आपण आयोडीन आपल्याला मोस्टली मिठामधून मिळत असतं आणि इतर सोर्सेसच्या माध्यमातून ज्यावेळेस आयोडीन आपल्या शरीरामध्ये इनटेक करतो, कन्झ्युम करतो, ते आयोडीन कुठे स्टोअर केलं जातं, थायरॉइड सेल्समध्ये. आणि त्या थायरॉइड सेल्समध्ये स्टोअर असलेलं आयोडीन नंतर आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम, आपल्या शरीराची प्रॉपर ग्रोथ याच्यावर त्या ठिकाणी ते काम करत असतं. बरोबर मित्रांनो. पण समजा हे जे ह्या ज्या थायरॉइड सेल्स आहेत, या थायरॉइड सेल्स समजा त्यांची संख्या जास्त झाल्यामुळे ते काय होणार आहे, हायपर ॲक्टिव्ह होणार आहे. काय होणार आहे, हायपर ॲक्टिव्ह किंवा ओव्हर ॲक्टिव्ह. मग अशा वेळेस जो प्रॉब्लेम निर्माण होतो त्याला आपण म्हणणार आहोत मित्रांनो हायपर थायरॉइडिट्स. आणि कधी या ज्या सेल आहे थायरॉइड सेल त्या स्लगिश होतात, त्यांची ॲक्टिव्हिटी कमी होते. अशा वेळेस जो शरीरामध्ये दोष निर्माण होतो त्याला हायपोथायरॉइडिट्स म्हणतात. काय म्हणतात, हायपोथायरॉइडिट्स. ठीक आहे. बघा, थायरॉइड सेल काय स्टोअर करत असतात, आयोडीन. आणि या थायरॉइड सेल आपल्या बॉडीचं प्रॉपर मेटाबॉलिझम आणि आपल्या शरीराची प्रॉपर ग्रोथ होण्यामागे कारणीभूत असतात. समजा या थायरॉइड सेल कशा झाल्या आहे, ओव्हर ॲक्टिव्ह झाल्या, तर त्यावेळेस जो शरीरामध्ये दोष निर्माण होतो त्याला आपण काय म्हणतो, हायपर थायरॉइडिटिस. किंवा या थायरॉइड सेल अंडर ॲक्टिव्ह झाल्या किंवा त्यांची संख्या कमी झाली, स्लगिश त्यांची ॲक्टिव्हिटी झाली, तर जो दोष निर्माण होतो त्याला आपण काय म्हणतात, हायपोथायरॉइडिट्स. मित्रांनो, या दोघंही कंडिशन आपल्या शरीराला बाधक आहे. थायरॉइडची वाढ जास्त झाली किंवा थायरॉइडची वाढ कमी झाली थायरॉइड सेल्सची, तरी आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. या थायरॉइड सेल आपल्याला कोणत्या स्वरूपात पाहिजे, नॉर्मल कंडिशनमध्ये असेल तर, आणि तरच आपल्या शरीराचं मेकॅनिझम प्रॉपर पद्धतीने वर्कआउट होऊ शकतो. मग एखाद्या पेशंटला कोणत्या पद्धतीचं थायरॉइड झालेलं आहे, हायपर थायरॉइड झाला आहे की हायपोथायरॉइड झाला आहे, हे आपल्याला शोधण्यामागे आपल्याला काय वापरू शकतो, आपण रेडिओ आयसोटोप वापरतो. आता कोणता रेडिओ आयसोटोप वापरतो ते बघू. मित्रांनो, सोडियम आयोडाईड. या सोडियम आयोडाईडमध्ये हा जो आयोडीन हा आहे स्टेबल आयसोटोप. या स्टेबल आयसोटोपमध्येच आपण आयोडीन 131 हा रेडिओ आयसोटोप मिक्स करणार आहे. किती प्रमाणात, अतिशय स्मॉल कॉन्सन्ट्रेशनमध्ये. त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती, 10 मायक्रोक्युरी. एवढं कमी प्रमाणामध्ये हा आयोडीन 131 आपण त्या ठिकाणी कशात मिक्स करणार आहे, सोडियम आयोडाईडच्या स्वरूपामध्ये. आणि हे जे रेडिओ आयसोटोप्स असलेले सोडियम आयोडाईड आहे आपण कशामध्ये देणार, कशाच्या मध्ये ना, ऑरेंज ज्यूस घेणार. या ऑरेंज ज्यूसमध्ये आपण खूप ट्रेस अमाऊंटमध्ये रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप असलेला आयोडीन 131 सोडियम आयोडाईडच्या फॉर्मॅटमध्ये आपण त्या ठिकाणी ॲड करणार, त्याला स्टर करणार. आणि ज्या पेशंटला थायरॉइडचा त्रास होतो आहे त्या पेशंटला आपण हे जे सोल्युशन आहे हे पिण्यासाठी देणार. आणि त्याच्या
त्याला आपण कशाने मॉनिटर करणार आहे तर स्किंटिलेशन काउंटरने. कशाने तर स्किंटिलेशन काउंटरने मॉनिटर करणार. ज्यावेळेस हा आयोडीन आपल्या शरीरामध्ये जाणार आहे तो काय इमिट करणार आहे, गॅमा रेडिएशन इमिट करणार आहे. आणि हे गॅमा रेडिएशन किती स्वरूपात बाहेर पडले आहे ते स्किंटिलेशन काउंटरच्या माध्यमातून आपण मेजर करणार. प्रत्येक तासाला आपण त्याच्या काउंट्स मोजणार आहोत मित्रांनो, बरोबर. त्याच्या प्रत्येक तासाला काउंट्स मोजणार आहे म्हणजे त्याची ॲक्टिव्हिटी मोजणार आहे. आणि ॲक्टिव्हिटी वर्सेस टाईम याचा आपण ग्राफ बघणार आहोत. आणि त्या ग्राफच्या माध्यमातून आपण त्या पेशंटला हायपर थायरॉइड्स आहे की हायपोथायरॉइड्स आहे हे आपण कन्क्लूड करू शकतो. बघा कसं आपण आत्ताच म्हटलं की ज्यावेळेस तो रेडिओ आयसोटोप त्या पेशंटच्या बॉडीमध्ये जाणार आहे ऑरेंज ज्यूसच्या माध्यमातून, तो काय होणार आहे, डिसइंटिग्रेट व्हायला सुरुवात होणार. डिसइंटिग्रेट होताना तो काय बाहेर टाकणार आहे, गॅमा रेडिएशन. आणि जे गॅमा रेडिएशन बाहेर टाकले ते कोण रेकॉर्ड करणार आहे, स्किंटिलेशन काउंटर रेकॉर्ड करणार आहे. प्रत्येक तासाला आपण त्याचं जे काय ॲक्टिव्हिटी आहे ती मेजर करणार. ठीक आहे. आता सपोज आणि याच्यासोबतच आपण एक नॉर्मल पेशंट घेणार आहे. त्या नॉर्मल पेशंटला आपण ते रेडिओ आयसोटोप असलेलं सोल्युशन देणार आहे. त्याच्या थायरॉइड सेल कशा आहे, नॉर्मल आहे. त्यामुळे त्याचा सपोज त्याचा जो पीक आहे आपल्याला ह्या स्वरूपात मिळाला आहे. समजा एखादा पेशंट आहे ज्याच्यामध्ये थायरॉइड सेल्स जास्त प्रमाणात निर्माण झालेले आहेत, त्या ओव्हर ॲक्टिव्ह आहेत, तर त्या काय दाखवणार आहे, हायपर थायरॉइड्स दाखवणार आहे. मग त्याच्यासाठी जो ग्राफ आहे तो असा मिळणार. समजा एखाद्या पेशंटमध्ये त्याच सेल्स समजा कमी असतील, अंडर ॲक्टिव्ह असतील, स्लगिश असतील, तर त्यांची जी ॲक्टिव्हिटी असेल ती ॲक्टिव्हिटी कमी असेल, हायपो. मग अशा पद्धतीने या ग्राफवरून त्या पेशंटला हायपर थायरॉइड्स आहे की हायपोथायरॉइड्स आहे याचं निदान आपण करू शकतो. मग समजा एखाद्याला हायपर थायरॉइड्स असेल तर त्याला आपण $200 मायक्रोक्युरी एवढा रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप आपण त्याच्या शरीरामध्ये इन्सर्ट करणार. याच्यामधून जे रेडिएशन बाहेर पडणार आहे मित्रांनो, रेडिएशन बाहेर पडल्यामुळे याच्या एक्सेस थायरॉइड सेल्स आहेत त्या ठिकाणी ते बर्न होऊन जाणार आणि त्या कुठेपर्यंत येणार आहे, नॉर्मलपर्यंत येणार आहे. अशा पद्धतीने हा जो थायरॉइड आहे किंवा गाउटर आहे हा आपण क्युअर करू शकतो बाय युजिंग आयोडीन 131 रेडिओ आयसोटोप. हे झालं पहिलं ॲप्लिकेशन. दुसरं ॲप्लिकेशन आहे मित्रांनो ब्रेन ट्यूमर. आता याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, मेंदूमध्ये कुठल्या भागामध्ये ती गाठ किंवा ती ट्यूमर निर्माण झाली आहे हे शोधणं खूप कठीण असतं. मग याच्यासाठी आपल्याला असं लक्षात आलं मित्रांनो, त्या ट्यूमर म्हणजे काय, त्या ठिकाणी जी गाठ निर्माण होते ती गाठ कशाची असते, कॅन्सर सेलची असते. हे जे कॅन्सरस सेल आहे मित्रांनो ते प्रेफरन्शियली ॲब्सॉर्ब करतात. काही जे 2 स्पेसिफिक डाय आहेत ते आहे आपण बघतोय ब्रेन ट्यूमर म्हणजे काय, गाठ निर्माण झाली असते. ती गाठ कशाची असते, कॅन्सरस सेलची असतात. हे जे कॅन्सरस सेल्स आहे मित्रांनो हे जे 2 स्पेशल डाय आहेत फ्लोरोसिन आणि रोझबेंगा, हे 2 डाय ते कॅन्सर सेल प्रेफरन्शियली ॲब्सॉर्ब करतात. इतर डायपेक्षा हे 2 डाय ते जास्तीत जास्त ॲब्सॉर्ब करतात. मग आपण काय करणार, ह्याच्या ज्या 2 डाय आहे त्या डायमध्ये आपण परत काय मिक्स करणार आहोत, काय, रेडिओ आयसोटोप आयोडीन 131. ठीक आहे. म्हणजे समजा आपण फ्लोरोसिनमध्ये आयोडीन 131 मिक्स केला तर जो रिझल्टंट डाय निर्माण होतो तो निर्माण झाला आहे डाय आयडोफ्लोरोसिन. मग हा जो डाय आयडोफ्लोरोसिन आहे तो आपण ज्या व्यक्तीला ब्रेन ट्यूमर झाला आहे त्याच्या केसांमध्ये आपण तो डाय अप्लाय करणार. संपूर्ण जे स्कल आहे त्या स्कलवर तो संपूर्ण डाय आपण अप्लाय करणार. त्या डायमध्ये काय आहे, आयोडीन 131. ठीक आहे. आणि तो आयोडीन 131 कशात मिक्स केला आहे आपण, हा जो फ्लोरोसिन डाय आहे त्याच्यामध्ये मिक्स केला आहे. ठीक आहे. मग ज्या सपोज मी आहे आणि मला तो डाय अप्लाय केला, माझ्या इकडच्या भागामध्ये या ॲबनॉर्मल कॅन्सरस सेल असल्यामुळे त्या कॅन्सरस सेल इकडच्या भागामध्ये तो जो फ्लोरोसिन डाय आहे तो जास्तीत जास्त ॲब्सॉर्ब केला जाईल. मग इथं त्या डायचं ॲब्सॉर्प्शन जास्त आहे. हे आपण जे काय आपले GM काउंटर आहे
या GM काउंटर म्हणजेच गायगर मुलर काउंटर याच्या मदतीने आपण त्याचं नोंदी घेत राहू किंवा मेंदूच्या कुठल्या भागामध्ये त्या डायचं ॲब्सॉर्प्शन जास्त होतं आहे. मग ज्या भागामध्ये डायचं ॲब्सॉर्प्शन जास्त होत आहे मग आपण काय म्हणू शकतो की त्या भागामध्ये त्या कॅन्सरस सेलची जास्त कोॲग्युलेशन झालं आहे आणि त्याची त्या ठिकाणी गाठ निर्माण झाली आहे. मग त्याच्यावर पुढे वैद्यकीय शास्त्राच्या नियमानुसार विविध उपचार होतात आणि ती गाठ त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. परत लक्षात घ्या, ब्रेन ट्यूमर मीन्स त्याच्यामध्ये इट इज अ ट्यूमर विच कंटेन्स कॅन्सरस सेल. इट इज फ्रॉम द स्टडी it comes to know that these cancerous cell preferentially absorb certain dyes such as fluorescein and prosbengal. Okay, so what the scientists did, they mixed the radioisotope iodine-131 in one of these dye. Suppose they have mixed the radioisotope in fluorescein dye, the resultant dye is diiodofluorescein. Okay, now this dye is applied on the patient's head and its activity is measured by GM counter. Complete skull is scanned, okay, and the readings are recorded in GM counter. So the specific part where absorption of dye is maximum, it will show more activity because at that part the concentration of cancerous cell is more, so it will absorb more dye. So from that absorption we can come to know that that part contains cancerous cell or that part contains a tumor. So by using the advanced medical technology we can come over this problem. Okay, this is all about brain tumor. Now the next application is defect in blood circulation. Defect in blood circulation. आपल्या शरीरामध्ये संपूर्ण भागामध्ये हृदयाच्या माध्यमातून रक्त पुरवठा केला जात असतो, बरोबर. मग आता काही ठिकाणी सपोज रक्तपुरवठा प्रॉपर पोहोचला नाही तर त्या ठिकाणी त्या भागाची जी मोमेंट आहे ती मोमेंट कशी होऊन जाते, स्लगिश होऊन जाते. ठीक आहे, सपोज मेंदूला रक्तपुरवठा प्रॉपर पोहोचला नाही तर आपल्याला त्या ठिकाणी आपण बेशुद्ध अनकॉन्शियस होऊ शकतो किंवा इतर काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात. ठीक आहे, मग आता कोणत्या भागामध्ये हा रक्तपुरवठा प्रॉपर होत नाही आहे हे सुद्धा आपण रेडिओ आयसोटोपच्या माध्यमातून स्टडी करू शकतो. कसं, आपल्याला सोडियम क्लोराईड माहिती, याच्यामध्ये आपण या नॉर्मल स्टेबल सोडियमच्या ऐवजी आपण सोडियम 24 हा रेडिओ आयसोटोप घेणार आणि त्या पेशंटच्या डाव्या हाताला आपण इंट्राव्हेनस म्हणजे सलाईनच्या माध्यमातून आपण तो त्याला त्याच्या शरीरामध्ये इंजेक्ट करणार. ठीक आहे, आणि या भागातून तो शरीराच्या इतर भागामध्ये किती वेळपर्यंत तो आयसोटोप पोहोचतो आहे हे आपण स्पेशल काउंटर्सच्या माध्यमातून त्याच्यावर लक्ष ठेवणार आहे. ठीक आहे, आणि याचा स्टडी आपण नॉर्मल आणि अफेक्टेड यांचा जो डाटा आहे त्या डाटाला कम्पेअर करून आपण त्याचं कन्क्लुजन करू शकतो. जो सपोज एक नॉर्मल व्यक्ती आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण एक सोडियम 24 असलेलं सोल्युशन आपण इंजेक्ट केलं इंट्राव्हेनस पद्धतीने आणि समजा त्याचा जो रेडिओ आयसोटोप आहे तो हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी सपोज त्याला फॉर एक्झाम्पल 5 सेकंद लागत आहे, पण ज्याच्यामध्ये ब्लड फ्लो प्रॉपर होत नाही त्याच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी किती लागले, 10 सेकंद लागले. नॉर्मल व्यक्तीला कमी वेळ लागतोय. कुठे, कोणता ऑर्गन घेतला आपण, हार्टसाठी नॉर्मल व्यक्तीला कारण की एकदा ज्यावेळेस आपण ते आयसोटोप ब्लडमध्ये इंजेक्ट करतो ते ब्लड एकाच ठिकाणी थांबणार आहे का, ते ब्लड संपूर्ण शरीरामध्ये पसरणार आहे. ठीक आहे, मग ज्यावेळेस जे आपण इंट्राव्हेनसली ते इंजेक्ट करतो ते सपोज नॉर्मल व्यक्तीच्या हार्टपर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो, 5 सेकंद लागत आहे. पण समजा जो पेशंट आहे त्याच्यापर्यंत तेच रेडिओ आयसोटोप किती वेळ मिनिटात, 10 सेकंदाला पोहोचला. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की हृदयाला ज्या ठिकाणी रक्तपुरवठा केला जातो त्या ठिकाणी काहीतरी अडथळा निर्माण झाला आहे, त्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा प्रॉपर पद्धतीने पोहोचत नाही. मग ते ॲक्च्युअल साईट आपण लोकेट करणार. इंजेक्ट केला आहे पण हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही, मग त्या
ठिकाणचा व्यवस्थित पद्धतीने आपण स्कॅन करून आपण ते प्लॉट काढू शकतो आणि तो प्लॉट काढून मग आपण रक्तपुरवठा त्या ठिकाणचा सुरळीत करू शकतो. हे झालं डिफेक्ट इन ब्लड सर्क्युलेशन. ठीक आहे. आता शेवटचा जो भाग आहे, शेवटचं ॲप्लिकेशन आहे मेकॅनिझम ऑफ बोन फ्रॅक्चर हिलिंग. एखाद्याचं हाड तुटलं, फ्रॅक्चर झालं, तर ते हिलिंग सुद्धा आपण रेडिओ आयसोटोपच्या माध्यमातून त्याचं आउटकम बघू शकतो. याच्यासाठी एक उंदरांवर प्रयोग केला गेला. काय केलं त्यांनी? सोडियम सल्फेट आणि सोडियम हायड्रोजन फॉस्फेट याच्यामध्ये सल्फर आणि फॉस्फरस हे रेडिओ आयसोटोप असलेलं सोल्युशन त्या उंदरांमध्ये, उंदर पण दोन प्रकारचे घेतले, एक नॉर्मल आणि काही उंदरांमध्ये ज्याचे काही लेग्स फ्रॅक्चर झाले होते अशांमध्ये त्यांनी इंजेक्ट केलं आणि त्यांना कंटिन्यू ऑब्झर्व केलं. तर काही महिन्यामध्ये असं 2 ते 4 काही आठवडे त्यांना ऑब्झर्व केलं. तर असं लक्षात आलं की 4 वीकमध्ये ते हिलिंग कंप्लीट होतं. कसं लक्षात आलं ते बघूयात आता. सोडियम सल्फेट आणि सोडियम हायड्रोजन फॉस्फेट ज्याच्यामध्ये सल्फर 35 आणि फॉस्फरस 32 हे रेडिओ आयसोटोप असलेलं सोल्युशन आपण नॉर्मल आणि इन्फेक्टेड म्हणजे ज्यांचं पाय तुटलेलं आहे अशा उंदरांमध्ये त्यांचं सोल्युशन इंजेक्ट केलं आणि त्या उंदरांना आपण कंटिन्यू ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं काही आठवड्यांपर्यंत. मित्रांनो काय होतं मग, हा जो सल्फेटेड पॉलिसॅकराइड्स ॲक्युमुलेट अराउंड द फ्रॅक्चर साईट. ज्या उंदराचा पाय तुटलेला आहे त्याच्यामध्ये हा जो आपला सल्फेटेड पॉलिसॅकराइड्स तो ॲक्युमुलेट होतोय. समजा त्या साईटच्या अवतीभोवती तो ॲक्युमुलेट होतोय आणि तो दुसऱ्या आठवड्यापर्यंत ॲक्युमुलेट होतोय आणि जसं जसं त्या ठिकाणी कॅल्सिलेशन म्हणजे ते हाड भरून निघण्याची जी हाड जोडण्याची जी प्रक्रिया आहे जे सुरू होते त्याला आपण काय म्हणतो कॅल्सिलेशन. ती प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदर तो त्या ठिकाणी काय होतो डिसॲपियर होत होतो. तो डिसॲपियर होतोय म्हणजे काय म्हणणार, त्या ठिकाणी ते हाड जुळतं आहे, हिलिंग होत आहे. हे हिलिंग कधी होतं मग 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्यानंतर ते हिलिंग व्हायला सुरुवात होते. अशा पद्धतीने बोन फ्रॅक्चर हिलिंग सुद्धा रेडिओ आयसोटोपच्या माध्यमातून आपण क्युअर करू शकतो. सो दीज आर द मेडिसिनल ॲप्लिकेशन्स ऑफ रेडिओ आयसोटोप. In the coming lecture, we are going to see the chemical applications or the application in which reaction mechanism is identified using the radioisotope that we will see in the coming lectures. Thank you.